घराला मातुश्री नाव, गाडीवर डॅड्स गिफ्ट असं लिहिलेलं आपण बघतो. पण जगण्यात मात्र पूर्ण विरोधाभास. पूर्ण उलटी बाजू दिसते. नात्यातला ओलावा निव्वळ दिखाऊ वाटतो. तुम्ही देव मानता किंवा नाही ही गोष्ट वेगळी, पण भारतीय परंपरेत आई वडिलांना देवाचं स्थान आहे हे आपण अभिमानानं सांगतो. व्यवहारात मात्र या अभिमानाचं काय होतं हा खरा प्रश्न आहे. जन्मदात्या आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणाऱ्या किंवा त्यांना घरातच एकाकी पाडणाऱ्या घटना आजूबाजूला रोज घडत आहेत. याच वाढत्या असंवेदनशीलतेला वेसन घालण्यासाठी आता तेलंगणातील सरकारने कायदा आणायचा निर्णय घेतलाय. आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांच्या पगारातून पैसे कपात करण्यात येणार आहेत. खासगी कंपन्यातल्या कर्मचाऱ्यांनाही यामध्ये समाविष्ट करण्यात आलंय. त्यामुळेच आपण या व्हिडिओत तेलंगणा सरकारने आणलेला नवा कायदा काय आहे, त्यात मुलांच्या पगारातून 15% कपात कशी होईल, ते पैसे कोणाच्या खात्यावर आणि कधी जमा होतील, आई वडील सावत्र असतील तर त्यांचं काय, तसंच अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल काय सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या डोळ्यात अंजन घालणारं वास्तव काय हे जरा समजून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण तेलंगणा सरकारचा ऐतिहासिक निर्णय समजून घेण्याआधी हा कायदा नेमका काय आणि कशासाठी आणलाय ते जरा बघूया. तेलंगणा सरकारचा हेतू काय? तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत बोलताना हे विधेयक मांडण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी सांगितलं की पालक हे भारतीय कुटुंब व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळं जे कर्मचारी आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यावर काही निश्चित नियमांद्वारे सक्तीची नैतिकता लागू करणं सरकारला अत्यंत गरजेचं वाटतं. यातून प्रत्येक नोकरदार व्यक्ती समाजात एक आदर्श म्हणून वागेल याची खात्री करायची आहे. 2007च्या राष्ट्रीय कायद्यानंतरही नोकरदार मुलाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करणारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करता येईल अशी यंत्रणा असण्याची गरज आजही कायम आहे. तसंच मुख्यमंत्री रेड्डी यांनी नमूद केलं की पालकांचा हक्क सद्भावनेनेच म्हणजेच समजून उमजून जपले जावेत. पण जेव्हा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं तेव्हा कायदा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील याची खात्री हे विधेयक देतं. पण तेलंगणातील हा बदल काही एक दिवसात झालेला नाही. तेलंगणाने 2011 मध्येच नियम बदलून छळ होत असल्यास आई वडिलांच्या घरातून मुलांना बेदखल करण्याचा अधिकार दिला होता. यावरूनच हा नवा कायदा अचानक आलेला नाही, तर राज्यांमध्ये अगोदरपासूनच असलेल्या कायद्यांना अधिक धारदार करण्याचा हा प्रयत्न आहे. तेलंगणा सरकारच्या कायद्यात काय? नोकरी धंदा, पर्सनल लाईफ, नवरा बायको आणि आमची मुलं यांच्या नादात आपल्या जन्मदात्या आई वडिलांना ओझं समजू लागली आहेत. हीच बाब ओळखून तेलंगणातील काँग्रेस सरकारने विधानसभेत 29 मार्च 2026 रोजी पॅरेंटल सपोर्ट बिल 2026 हे विधेयक मांडलं. हे विधेयक एकमताने मंजुरी झालं. या नव्या कायद्यानुसार नोकरदार मुलं किंवा मुली आपल्या आई वडिलांचा सांभाळ करणार नाहीत. त्यांच्या एकूण पगारातून थेट 15% रक्कम किंवा 10,000 रुपये यापैकी जी काही रक्कम कमी असेल ती कपात केली जाईल. ही कापलेली रक्कम थेट असहाय्य मातापित्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या कायद्याची व्याप्ती खूप मोठी आहे. देशात पहिल्यांदाच असा कायदा अस्तित्वात आला. यामुळे केवळ सरकारी कर्मचारीच नाही तर खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी तसंच आमदार, खासदार, सरपंच आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी या सर्वांना जबाबदार धरण्यात आले. सर्वात महत्त्वाचं आणि स्वागत करण्याजोगी बाब म्हणजे या कायद्यात केवळ जन्मदात्या आई वडिलांचाच नाही तर जे सावत्र आई वडील स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाही त्यांचाही समावेश करण्यात आला. या कायद्यामुळे तेलंगणातील आई वडिलांना न्याय मिळवण्यासाठी कोर्टात खेटे मारण्याची गरज नाही. ते थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला अर्ज करू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना 60 दिवसाच्या आत या अर्जावर निर्णय घेणं बंधनकारक आहे. 60 दिवसात निर्णय झाला नाही किंवा त्यात काही दिरंगाई झाली तर त्यासाठी एका विशेष ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना केली जाणार आहे. हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती या आयोगाचे अध्यक्ष असतील. हा आयोग 45 दिवसात या प्रकरणाचा निपटारा करेल आणि त्यांना अर्धन्यायिक अधिकार असल्याने ते दंडही ठोठावू शकतील. म्हणजे जास्तीत जास्त 3.5 महिन्यात या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल. देशात याआधी 2017 मध्ये आसाम राज्याने असा कायदा आणला होता. यात 10 ते 15% कपातीचा नियम होता. त्यानंतर 2023 मध्ये केरळ राज्यानेही अनुकंपा तत्वावर नोकरी मिळालेल्यांसाठी 25% पर्यंतच्या कपातीची तरतूद केली होती. पण तेलंगणाचा हा नवा कायदा सर्वांना समान न्याय देणारा आणि अधिक व्यापक आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल. एकीकडे तेलंगणा सरकार नैतिक कर्तव्य विसरलेल्या मुलांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत असताना अलाहाबाद हायकोर्टात एक वेगळीच बाब समोर आली. आग्रा येथील एका प्रकरणात एका वृद्ध दाम्पत्यानं सुनेकडून देखभाल खर्चाची मागणी केली होती. या वृद्धांच्या मुलाचं निधन झालं होतं आणि त्याच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर म्हणजेच त्याच्या पत्नीला, वृद्धाच्या सुनेला उत्तर प्रदेश पोलीस दलात नोकरी मिळाली होती. तिला सेवेचे सर्व आर्थिक लाभही मिळाले. मात्र तरीही ती सासू आणि सासऱ्याचा सांभाळ करत नव्हती. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने अत्यंत स्पष्ट शब्दात निकाल दिला. सासू आणि सासऱ्याचा सांभाळ करणे ही सुनेची नैतिक जबाबदारी नक्कीच असू शकते, पण ती पार पाडण्यासाठी तिच्यावर कोणतीही कायदेशीर सक्ती करता येत नाही, कारण तशी कायद्यात तरतूद नाही. देशाच्या संसदेत त्याबद्दलची स्पष्ट कायदेशीर तरतूद केली जात नाही. तोपर्यंत केवळ नैतिकतेच्या आधारावर कोणाकडूनही देखभाल खर्चाची वसुली करता येत नाही. या निकालातून स्पष्ट झालं की नात्यांमध्ये जोपर्यंत कायदा स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत केवळ माणुसकीच्या आधारावर
न्याय मिळणं आजच्या काळात कठीण झालंय. महाराष्ट्र सरकार काय करते, तेलंगणा सरकार काय करते, न्यायालयात काय सुरू आहे हे आपण बघितलं. पण महाराष्ट्रातली परिस्थिती तर अत्यंत गंभीर आहे. देशात सर्वाधिक वृद्धाश्रमांची संख्या ही आपल्या महाराष्ट्रात आहे. जवळपास 1000 वृद्धाश्रम ही संतांची पुरोगामी भूमी असलेल्या आपल्या महाराष्ट्र भूमीत आहेत. ही नक्कीच आपल्या परंपरेच्या विरोधातली गोष्ट आहे. पण या समस्येचं मूळ आपल्या बदलत्या समाज व्यवस्थेत दडलेला आहे. भारत हा सध्या जगातला सगळ्यात तरुण देश आहे. म्हणजेच पुढच्या 15 ते 20 वर्षात हे तरुण तर्कही म्हातारे अर्क होणार आहेत. तरुणांचा देश जगातल्या सर्वाधिक ज्येष्ठांचा देश होणार आहे. हेच थोडं आकडेवारीतून समजून घेऊ. 1975 साली आपल्या देशात माणसाचं सरासरी आयुर्मान 50 वर्ष होतं. म्हणजे सरासरी 50 वर्ष माणूस जगायचा. आज ते 72 वर्ष झाले आणि येत्या 20 वर्षात ते 85 वर्षापर्यंत पोहोचेल. 2035 नंतर आपल्याकडे वयस्कर लोकांची संख्या प्रचंड वेगानं वाढलेली असेल. यामध्येही महाराष्ट्रातलं मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण हे गेल्या काही वर्षात स्थिरावलंय. या उलट उत्तरेकडील राज्यात हे प्रमाण अजूनही खूप आहे. म्हणजेच आपला महाराष्ट्र खूप आधी म्हातारा होतोय. त्यासाठी आपल्याला खूप आधीपासूनच पावलं उचलणं गरजेचं होतं, पण ती आपण अजूनही उचललेली नाहीत. केवळ एखादं वेगळं मंत्रालय विभाग सुरू करून म्हातारपणाची काठी होता येणार नाही. त्यासाठी ठोस अशा धोरणांची तात्काळ अंमलबजावणी सुरू केली पाहिजे. शरीर थकतं तसं वेगवेगळ्या व्याधी शरीरात घर करायला येतात. त्यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारायला हवी. इथे निवळ कोरोना काळात उभारली तशी मेंढरांना भरल्यासारखी जम्बो सेंटर्स उभारून काम चालणार नाही. पण असं काही होताना दिसत नाही. तुम्ही तरुण असाल तर निवळ नोकरी धंद्यासाठी रोजगारासाठी सरकारवर दबाव टाकून चालणार नाही. म्हातारपणातली काठी मजबूत ठेवायची असेल तर सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी सरकारवर दबाव टाकावा लागेल. प्रसंगी मोर्चेही काढावे लागतील हे ध्यानात घेतलं पाहिजे. थोडक्यात काय तर कायदा तुम्हाला आर्थिक संरक्षण देऊ शकेल, पण म्हातारपणी लागणारा मानसिक आधार, प्रेम आणि आपुलकी केवळ कुटुंबातूनच मिळू शकते. आज आई वडील वृद्ध आहेत, उद्या तुम्ही आम्ही म्हातारे होणार आहोत. उद्याचं भविष्य विसरून चालणार नाही. तुम्हाला काय वाटतं, तेलंगणासारखा कायदा आपल्या महाराष्ट्रात लागू व्हायला हवा का? मुलं कशामुळे आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत? सोनेवरी ही सासू सासऱ्यांची जबाबदारी राखायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा महत्त्वाचा विषय प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल. आणि अशाच माहितीपूर्ण आणि आपल्या जगण्याशी संबंधित व्हिडिओसाठी लगेच TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा.